मोदींच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर राज्यात आता मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं वाहू लागलेलं आहे। सध्याच्या घडीला मंत्रिमंडळ विस्तार एवढा महत्त्वाचा का आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला काय मिळण्याची शक्यता आहे, पाहूयात आपण या खास रिपोर्टमधून। तीन चाकांची ही गाडी महायुतीला पुढेही अशीच सुरू ठेवायची असेल तर आत्ताच सर्व्हिसिंग करावं लागणार आहे। गेल्या वर्षी 2 जुलैला अजित पवार फुटले आणि थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला गेले। तेव्हापासून आत्तापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय। महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेलं नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर राजकीय करेक्शन करण्याची वेळ आली आहे। विदर्भात भाजपला लोकसभा निवडणुकीत झटका बसला, त्यामुळे ओबीसी दलित चेहरा असणाऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल। यवतमाळ, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे। या जिल्ह्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात अधिक संधी मिळणार आहे। मराठवाड्यात ओबीसी आणि मराठावाद, यामुळे मराठासह दलित मराठा असं गणित करावं लागेल। नांदेड, जालना, परभणी, लातूर या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे। सेना भाजपसाठी हा भाग महत्त्वाचा आहे। पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात भाजपचा मंत्री नाही, त्यामुळे सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात संधी अपेक्षित आहे। कोकणात नितेश राणेंना संधी मिळू शकते, तसंच रायगड, पनवेल अशा शहरी ग्रामीण भागात भाजप मंत्रिपदाची ताकद देईल अशीही चर्चा आहे। उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक शहरातल्या युतीच्या नेत्यांना विस्तारात संधी आहे। मुंबईमध्ये उत्तर भारतीय आणि मराठी लोकप्रतिनिधींना संधी मिळेल अशीही शक्यता आहे। मुंबईत महायुती जास्त ताकद लावेल। विधान परिषदेतल्या रिक्त 22 जागा आणि जवळपास 70 महामंडळ अध्यक्ष सदस्य जागा भरून महायुती ताकद वाढवू पाहतीये। मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा असं वाटते, तुमची नेमकी काय मागणी वाटतंय? मंत्रिमंडळाच्या जागा 29 पेक्षा 43 भरायच्या असतात, जवळपास 14 जागा रिक्त आहेत। त्या 14 जागा आम्ही तिघांनी एकत्र बसून त्या ठिकाणी भरल्या पाहिजेत असं माझं मत आहे। आणि त्याला स्वतः देवेंद्रजींनी, एकनाथरावांनी पण सकारात्मक त्याकडे बघितलेलं आहे, त्यांची पण तशीच भावना आहे। रस्त्यांचा विस्तार झाला, मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार? रस्त्यांचा विस्तार पण होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकर होतोय। मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाआधी होण्याची शक्यता आहे, त्यावरून विरोधकांनीही टोलेबाजी केली आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा परत सुरू झालेली आहे या सगळ्या निकाल आल्यानंतर। जाता जाता काही लोकांना खुश करून जायचा प्रयत्न असेल, नाहीतरी आता पुढे काही देऊ शकत नाही, जेवढं देता येईल तेवढं देऊ असा प्रयत्न करण्याचा असेल, पण मला वाटत नाही की ते होईल। लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतल्या कार्यकर्त्यांचं झालेलं मानसिक खच्चीकरण, मळभ दूर करणं, विधानसभेसाठी जातीय धार्मिक समीकरण बदलणं, यासाठी मंत्रिमंडळ विस्तार आवश्यक आहे। त्यामुळे उशिरा का होईना इच्छुकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।